अधिक मास म्हणजे काय? या अधिक मासात काय करावे आणि काय टाळावे? तेच सर्व आज आपण या व्हिडिओद्वारे जाणून घेणार आहोत. त्यामुळेच व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा. तर सर्वप्रथम जाणून घेऊया अधिक मासाचे महात्म्य काय. तर मंडळी, या महिन्यात केलेली पूजा, जप, दान आणि सेवा ही अधिक पटीने फळ देते. श्री विष्णू आणि गोपाल कृष्णाची भक्ती केल्यास मनःशांती, सुख आणि समाधान मिळते. भागवत वाचन, गीतापाठ, नामस्मरण आणि उपवास यांना विशेष महत्त्व असते. गरिबांना अन्नदान, वस्त्रदान, दीपदान, धान्यदान केल्यास पुण्य लाभते. या महिन्यात केलेले सत्कर्म जीवनातील अडथळे दूर करतात असे मानले जाते. मग या अधिक मासात काय करावे? तर मंडळी, श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी याचा जप करावा. तुळशी पूजन किंवा तुळशीला प्रदक्षिणा घालावी. गाईला अन्न द्यावे. भागवत किंवा गीतेचे वाचन करावे. ब्राह्मण भोजन आणि दान करावे. सकाळ संध्याकाळ दीप लावावा. दररोज सकाळी स्नान करून विष्णुपूजन करावे. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः हा मंत्र म्हणावा. विष्णू सहस्त्रनाम पठण करावे. सायंकाळी तुपाचा दिवा लावावा. शक्य असल्यास उपवास, एकभुक्त किंवा नक्त भोजन करावे. गाईला हिरवा चारा द्यावा. गरजूंना अन्नदान करावे. पक्ष्यांना पाणी ठेवावे. वृद्ध आणि आजारी व्यक्तींची सेवा करावी आणि दर गुरुवारी पिवळे वस्त्र किंवा हरभरा डाळ दान करावी. तर मंडळी, आता पुढे जाणून घेऊया की अधिक मास हा भगवान श्रीकृष्णांचा प्रिय महिना का मानला जातो. तर गोपाळ कृष्णाची भक्ती केल्याने घरात आनंद, प्रेम आणि सकारात्मक ऊर्जा वाढते. बालगोपालाचे निरागस रूप मनाला शांती आणि भक्तीची अनुभूती देते. या अधिक मासाला पुरुषोत्तम मास, मलमास किंवा अधिक ज्येष्ठ असेही म्हणतात. हा महिना साधना, जप, दान, सेवा आणि आत्मशुद्धीसाठी अत्यंत पवित्र मानला जातो. मग ह्या अधिक मासात भगवान विष्णूंची पूजा का करतात? तर मंडळी, पुराणानुसार सर्व महिन्यांनी मलमासाला कमी लेखले. तेव्हा हा महिना भगवान विष्णूंना शरण गेला. तेव्हा भगवान विष्णूंनी त्याला पुरुषोत्तम मास हे श्रेष्ठ नाव दिले आणि सांगितले, जो भक्त या महिन्यात माझे नामस्मरण, जप, दान आणि सेवा करेल त्याला विशेष पुण्य प्राप्त होईल. तर मंडळी, आता पुढे जाणून घेऊया या अधिक मासात कोणते दान श्रेष्ठ. तर मंडळी, या अधिक मासामध्ये अन्नदान, दीपदान, गोदान, तांबूलदान, सुवर्णदान, अपूपदान म्हणजेच अनारसे दान आणि धार्मिक ग्रंथदान हे सर्वात श्रेष्ठ आहे. मग हे अपूपदान म्हणजे काय? तर मंडळी, अपूप म्हणजे अनारसे. अधिक मासात 33 अनारसे दक्षिणेसह योग्य ब्राह्मणाला दान करणे पुण्यकारक मानले जाते. तर मंडळी, आता पुढे जाणून घेऊया की या अधिक मासात काय टाळावे. तर मंडळी, विवाह, गृहप्रवेश, वास्तुशांती, नवीन व्यवसाय सुरू करणे, मुंज किंवा उपनयन, देव प्रतिष्ठापना, अनावश्यक वादविवाद, अपशब्द आणि राग या सर्व गोष्टी या अधिक मासात टाळाव्यात. या अधिक मासातील काही विशेष दिवस आहेत का? तर हो, या अधिक मासातले विशेष दिवस म्हणजे पौर्णिमा, अमावस्या, एकादशी, व्यतिपात आणि वैधृती योग. या दिवशी जप, दान आणि पूजा केल्यास अधिक पुण्य मिळते असे मानले जाते. मग या अधिक मासात कोणते मंत्र म्हणावेत? तर मंडळी, या अधिक मासामध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय नमः, श्री विष्णवे नमः, हरे राम हरे कृष्ण, विष्णू सहस्त्रनाम हे सर्व मंत्र म्हणावेत. मग ह्या अधिक मासाचा खरा संदेश कोणता? तर मंडळी, अधिक मास म्हणजे फक्त कर्मकांड नाही, तर स्वतःमध्ये चांगले बदल घडविण्याची संधी आहे. जास्त नामस्मरण, जास्त दान, जास्त सेवा, जास्त संयम, जास्त श्रद्धा यामुळे भगवान विष्णूंची कृपा होते असे मानले जाते. तर मंडळी, आशा करते तुम्हाला हा व्हिडिओ माहितीपूर्वक नक्कीच वाटला असेल. त्यामुळेच व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करून अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी आपल्या या लिसन विथ पूनम या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः.